त्याला काय काम राहिलं बरं आता? किल्ले उडविण्याच्या पलीकडे काय राहिलं मला सांगा? त्याला आता ते किल्ल्या तर उडून द्या ना तेवढ्या, त्याच्या चाव्या तर सगळ्या फडणवीस साहेबाच्या हातात आहेत. तेवढी किल्ली त्याच्याकडे, ती किल्ली गेली म्हणू द्या. ते 50,000 येऊ दे, मला काय करायचं नाही. 50 लाखांनी येऊ दे. महाराष्ट्रातलं अख्खं मतदार संघ ते उभं राहून त्याला काही करू दे. वेळेवर बघू ना, आता काय ताण घ्यायचा ते, वेळेवर बघू ना. काय करायचं काय नाही ते वेळेवर बघू. पण मी तज्ज्ञ हाई नाही, किल्ल्या उडव काय उडव, त्याचं तेच फस्तच चाललं आहे. फडणवीस साहेबांचं ऐकून माझ्या विरोधात बोलतोय. फडणवीस साहेबांनी तो एक मोरा उभा केलेला. हां, माझ्या विरोधात मोठा मुकादम ती सगळ्याच. हे बारकोले मुकादम आहेत, टोळी मुकादम, बैलगाडा बुळबुळ गाडीचे मुकादम काही येतं, काही टायराचे मुकादम आहेत. बुळबुळ गाड्याचे मुकादम जास्त आहेत. ती मेन आहे. ठोकळा त्यो मेन आहे. आता मी येडा आहे ना, तज्ज्ञ नाही ना. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 309 कोटी कोणा शेतकऱ्यांसाठी मंजूर करू लागलो, गरिबांसाठी. आणखी मी वाढीव देऊ कृषी मंत्र्यांनी सांगितलं त्या दिवशी. कमी पडले तर वाढू, काही ना काहीतरी सरसकट. कृषी मंत्र्यांनी शब्द दिला की सरसकट आम्ही शेतकऱ्यांना देतोय. काही ना काहीतरी येड आहे बाबा मी भुजबळा, पण मी काहीतरी करतो ना गरिबासाठी. तज्ज्ञच असावं असं काही का? तज्ज्ञ सगळे तुम्ही फोडीता. हां, तज्ज्ञ दरेकर साहेबांच्या अभियानात, आमच्या आरक्षणाचे तज्ज्ञ ते अभियानात आहेत. ट्रॅप रचलाय माझ्यावर. आमदार तज्ज्ञ बरेचसे तिकडे आहेत. ते वेगळं काम करतात ना माझ्या विरोधात. मी आपलं करतोय गोरगरिबाला देण्यासाठी, काय नाही काहीतरी करतोय. त्याला आता उडू द्या किल्ल्यात. त्याला काम काही नाही बाबा. काम तर पाहिजे ना काहीतरी. तसा बार्शीमध्ये काही मराठा आंदोलकांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे तो सुद्धा असा तुमच्या विरोधातला डाव वाटतो का तुम्हाला? त्यांनी तुम्हाला 11 प्रश्न विचारले होते आणि जर तुम्ही 11 प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर तुमच्या विरोधात ते आंदोलन करणार होते. त्यांनी सुरू केलं आंदोलन. मग लोकशाहीत तर सगळ्याला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. त्यांना काय करायचं ते करू द्या ना. मी त्यांना काय म्हणलोच नाही. काय हे सगळं आपले लोक आपल्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. आपल्या लोकांनी आपण राजकीय विचार नाही करायचा. कोण पडन आणि कोण निवडून येईल हे विचार गरीब मराठ्यांनी आपण नाही करायचा. कोण पडन कोण निवडून येईल हे आपण विचार गरिबांनी करायचा नाही. आपल्याला देणं घेणं नाही. आपलं लेकरू हरणार हे का हे आपण बघायचं आधी. आपलं लेकरू ज्यासाठी आपण आंदोलन उभा केले, आपलं लेकरू हरलं नाही पाहिजे मराठ्याचं. त्याला आरक्षणासाठी लढाई उभा राहिली ना, ते प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ते प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते पाहिजे. आता का प्रमाणपत्र थांबवलेत ते प्रश्न विचारायला पाहिजे सरकार. का थांबवलेत? रेकॉर्ड शोधायचा का बंद केला? व्हॅलिडिटी द्यायची का थांबवली? हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लावत नाहीत? याच्यासाठी आपण प्रश्न विचारले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.